So, good afternoon, all my dear students. I welcome in Sunshine Academy, and today we have to conduct the lecture number 7. Okay, the name of the subject is physics, and our chapter number 1 is rotational dynamics. So, today, lecture number 7. So, today we have to discuss some numerical on the topic of what is centripetal force and centrifugal force. Because centripetal and centrifugal force we already discussed in our previous lecture guys. तर बघा, आज आपण प्रॉब्लेम डिस्कस करू न्यूमेरिकल. So look at this first problem. What is here? A car. Given data we can write down in this way. A car of mass 1500 kg. म्हणजे आपल्याला एक कार दिलेली आहे, तिचं वजन आपल्याला दिलेलं आहे m इज इक्वल टू 1500 kg गाइज. ओके. राउंड्स अ कर्व ऑफ रेडियस. एका कर्व रोडवर ती कार ड्राईव्ह होत आहे, फिरत आहे. त्या कर्व रोडची रेडियस आपल्याला दिलेली आहे 250 मीटर. ओके. ॲट अ स्पीड. आता त्या कारची स्पीड आपल्याला दिली आहे मुलांना. व्हॉट इज 90 किलोमीटर पर आवर्स. द स्पीड ऑफ द कार इज गिवन 90 किलोमीटर पर आवर. कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला इथं विचारलेलं आहे डिटरमाइन द सेंट्रिपिटल फोर्स. सिम्बॉल आहे एफ सीपी. दिस इज द सिम्बॉल ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके. तर बघा हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम. तर एक कर्व रोड आपल्याला दिलेला आहे. द कर्वेचर इज गिवन. सपोज दिस इज द कर्व रोड. हा एक कर्व रोड दिलेला आहे आपल्याला. ह्या कर्व रोडवरती कार ड्राईव्ह होत आहे. दिस इज द कार. येस ऑर नो? येस. द कार इज रिव्हॉल्व लाईक दॅट. ह्या कर्व रोडची आपल्याला इथून समजा हा सेंटर झाला आणि इथून याची रेडियस आपल्याला दिलेली आहे स्मॉल आर. व्हॉट इज द रेडियस गिवन 250 मीटर. एक रोड दिलेला आपल्याला. दिस इज द रोड. ओके. आणि ही कार त्याच्यावरती ड्राईव्ह होत आहे. दिस इज द कार. अगं बघा, ह्या कारची जी स्पीड आहे किती दिली आहे मुलांना आपल्याला 90 किलोमीटर पर आवर. तर ह्या 90 किलोमीटर पर आवरला पहिला आपण करणार आहोत मीटर पर सेकंड मध्ये. तर हाऊ इट इज कन्वर्ट यू सी हियर. So 90 kilometer per hour is convert into the meter per second. आता इथं बघा 1 किलोमीटर म्हणजे होते 1000 मीटर. आलं लक्षात. आणि 1 आवर म्हणजे किती सेकंड होते रे मुलांनो 3600 सेकंड. हे आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये. तर आता किलोमीटरचा आपल्याला करायचा आहे मीटर पर सेकंड. सो स्पीड इज इक्वल टू 90 किलोमीटरचे मीटर करायसाठी आपण मल्टिप्लाय करू 1000 ने. म्हणजे 1000 भागीला आपल्याला अवरचं करायचं आहे सेकंड म्हणजे आपण इथे लिहिणार आहे 3600. बरोबर आहे. तर एक हा शून्य कॅन्सल झाला. हा शून्य आणि हा शून्य. आता इथे डिवाइड करा. कितीचा भाग जाते. यू कॅन डू द कॅल्क्युलेशन. 90 into 36. 90 into 10 divided by 36. याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इथे एक आन्सर येणार. द आन्सर इज 25 मीटर पर सेकंड्स. म्हणजे त्या कारची जी स्पीड आहे ती किती आहे 25 मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला ती किती दूर धावते. एका सेकंदाला ती डिस्टन्स कव्हर करते 25 मीटर. आणि एका घंट्याला ती कार किती दूर जाणार 90 किलोमीटर. म्हणजे 1 तासामध्ये ती कार जाऊ शकते 90 किलोमीटर. आणि एका सेकंदामध्ये ती कार जाणार 25 मीटरपर्यंत. तर नेहमी आपल्याला किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड करायला लागेल. बिकॉज दिस इज अवर SI युनिट्स.
तर बघा मुलांना, इथं आपल्याला विचारला डिटरमाइन द सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज वी कॅल्क्युलेटेड? वी कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स हियर. सो व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स? एफ सीपी इज इक्वल टू व्हॉट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तो इक्वेशन नंबर 1. दिस इज अवर स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर आपण आता व्हॅल्यू पुट करू. एफ सीपी इज इक्वल टू, ही जी कार ह्या रस्त्यावर धावत आहे तिचं वजन आपल्याला दिलेलं आहे, मास दिलेला आहे, किती आहे? 1500 kg. सो दिस एम इज रिप्लेस बाय 550. व्हेलॉसिटी आपण काढलेली आहे, स्पीड काढलेली आहे किती? 25. 25चा काय आहे मुलांना? इथं स्क्वेअर आहे. तर 25चा स्क्वेअर भागीला रेडियस आर. आर किती दिले आहे तुम्हाला इथं? 250 मीटर. तर हे सॉल्व करा. हा 0 हा 0 कॅन्सल झाला. 150 भागीला 25, त्याचा 25चा स्क्वेअर. इथं बघा, याला सोपी भाषेत लिहू आपण आता. एफ सी पी 150 गुणिला 25 गुणिला 25 भागीला 25. बरोबर आहे. तर हा एक 25, हा 25 कॅन्सल झाला. तर आपल्याकडे उत्तर आलं आहे आता एफ सी पी इज इक्वल टू 150 गुणिला 25. ह्या दोघांचा गुणाकार करा मुलांना, तुम्हाला उत्तर येणार एफ सी पी इज इक्वल टू व्हॉट इज द आन्सर इज 3750 न्यूटन. म्हणजे ह्या कारवर ते जो सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार तो किती ऍक्ट होणार आहे? 3750 न्यूटन्स. आणि सेंट्रिपिटल जो फोर्स ऍक्ट होतो हा कुठं ऍक्ट होतो? टुवर्ड द सेंटर. येस ऑर नो? येस. सो दिस FCP force, how much will be act on this car? 3750 newtons. Yes or no? Yes. So this is very easy problem. You should know the all equations and conversion, then you can solve any numerical guys. आता बघा दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. दिस सेकंड प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 2 बघा. A 1 kg mass tied at the end of a string 0.5 meter long. म्हणजे बघा इथं गिवन डाटा. सगळ्यात प्रथम यू राईट डाऊन द गिवन. म्हणजे 1 kg मास आपल्याला दिलेला आहे. द वन मास इज गिवन, द एम इज 1 kg. आणि हे मास आपण एका दोऱ्याला बांधलेला आहे. टाईड म्हणजे बांधणे, स्ट्रिंग म्हणजे दोरा. त्या दोराची लेंथ आपल्याला दिली आहे किती आहे? 0.5 मीटर्स. द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज गिवन 0.5 मीटर्स. म्हणजे बघा इथं आता हा एक मी सेंटर ड्रॉ केलेला आहे. समजा हा मास आहे आपला. दिस इज द मास. ओके. हा एक मास दिलेला आहे. किती केजीचा आहे मुलांनो हा मास? 1 kgचा. आणि हा एक स्ट्रिंज दिलेला आहे. या स्ट्रिंजला आपण त्याला जॉईन केलेला आहे. बरोबर आहे. या स्ट्रिंगची लेंथ आपल्याला दिलेली आहे किती? 0.5 मीटर. ओके. इट इज व्हर्ल इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे आता या स्ट्रिंगला आपण कसं फिरवलं? एक हॉरिझॉन्टल सर्कल या स्ट्रिंगचा बनवला. तर याला आपण असं फिरवलं ह्या स्ट्रिंगला. या स्ट्रिंगला जर तुम्ही असं गोल फिरवलं तर हा काय फॉर्म करेल मुलांना? एक सर्कल फॉर्म करेल. तुम्ही जर हातात हा स्ट्रिंग पकडला, त्याला मास अटॅच केला, तर यांनी काय बनवलं? एक सर्कल बनवला. ओके. दिस इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दिस मास. तर ही लेंथ काय झाली त्याची? मग इथं रेडियस झाली त्या दोऱ्याची. रेडियस म्हणजे रेडियस किती झाली त्याची? 0.5 मीटर्स. आणि एक स्ट्रिंगचा जो एंड आहे तो कसा? इथं फिक्स आहे. इथं हा फिक्स आहे पूर्णपणे. आणि याला तुम्ही असं गोल फिरवलं तर आणि त्याने असा गोल बनवला. बरोबर आहे. हा स्ट्रिंग आणि इथं फिक्स आहे. म्हणजे याची रेडियस झाली, ही लेंथ रिप्लेस झाली तुमची रेडियसनी किती? 0.5 मीटर. नंतर बघा. द ब्रेकिंग टेन्शन इन द स्ट्रिंग इज 50 न्यूटन. म्हणजे या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन डेव्हलप झालं, द टेन्शन विच इज डेव्हलप इन द स्ट्रिंग, ज्यावेळेस हा स्ट्रिंग घुमणार याच्यामध्ये टेन्शन डेव्हलप झालं. हे टेन्शन कुठे डेव्हलप होणार? टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल.
दिस इज द टेन्शन कॅपिटल टी. इथं बघा हा फिक्स एंड आहे म्हणजे ओ झाला, इथं मास आहे आणि हा असा सर्कल बनवत आहे. सर आवाज क्लिअर नाही येत आहे. सर्कल विल बी लाईक दॅट. तर याच्यामध्ये टेन्शन डेव्हलप झाला हा टी. टेन्शन म्हणजेच काय असते मुलांनो, सेंट्रिपिटल फोर्स. मी कालच सांगायला तुम्हाला, टेन्शन मीन्स नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज द फॉर्म्युला? mv² अपॉन आर. म्हणजे टेन्शन मीन्स नथिंग बट व्हॉट इज, इट इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स आणि विच इज ऍक्ट टुवर्ड द सेंटर. मग आता इथं बघा काय विचारलं तुम्हाला, फाइंड द ग्रेटेस्ट स्पीड दॅट कॅन बी गिव्हन टू द मास. म्हणजे इथं किती स्पीड तुम्हाला मिळणार आहे, मीन्स व्हॉट इज वी डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी. टेन्शन आपल्याला दिलेला आहे किती, 50 न्यूटन. तर आपल्याला इथं व्हेलॉसिटी काढायची आहे, स्पीड काढायची आहे. ओके, सो लेट्स वी स्टार्ट द प्रॉब्लेम. टेन्शन बरोबर काय झालं, FCP. सपोज इक्वेशन नंबर 1, टेन्शनची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे मुलांना किती, 50 न्यूटन. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला किती आहे, mv² अपॉन आर. आता ह्या सेंट्रिपिटल फोर्सला लिहून ह्या साइडमध्ये काय बॅलन्स होणार आहे, देयर इज अ बॅलन्सिंग ऑफ व्हॉट इज सेंट्रिफ्युगल फोर्स, FCF, आणि ह्या साइडमध्ये ऍड झाला FCP. ओके, सो टेन्शन नथिंग बट द FCP सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सला जो बॅलन्स झालेला आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. बरोबर आहे. तर टेन्शनची व्हॅल्यू आपण 50 पुट केलेली आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला किती आहे, mv² अपॉन आर, आणि सेंट्रिफ्युगलचा फॉर्म्युला सुद्धा काय आहे, mv² अपॉन आर. तर आपल्याला इथं व्हेलॉसिटी काढायची आहे मॅक्झिमम, म्हणून इथं लिहिलं मी Vmax. तर 50 बरोबर किती मास दिलेला आहे आपल्याला, 1. व्हेलॉसिटी आपल्याला इथं काढायची आहे, स्पीड मॅक्स. रेडियस किती दिली मुलांनो, 0.5. So how can you solve? v² max is equal to 50 गुणेला 0.5. Yes or no? Yes. भागीला मास. मासची व्हॅल्यू किती आहे, 1. तर v² max is equal to किती बाकी राहिला आपल्याकडे, 50 गुणेला 0.5. त्या दोघांचा गुणाकार करा तुम्ही, किती येणार, 50 गुणेला 0.5 25. v² max. आता याचा आपण स्क्वेअर जर रिमूव्ह केला तर ही टर्म कशामध्ये जाणार, अंडर रूट मध्ये. हे तुम्ही शिकलेलं आहे 10वी क्लासमध्ये, 5वी मध्ये, 6वी मध्ये, 8वी मध्ये, 9वी मध्ये आणि 10वी मध्ये सुद्धा. तर v इज इक्वल टू झालं अंडर रूट 25, आणि अंडर रूट 25 ची व्हॅल्यू किती येते मुलांनो, 5. तर व्हेलॉसिटी किती आली आपल्याकडे, Vmax इट इज 5 मीटर पर सेकंड. ओके, तर ह्या जो मास जर इथून रिलीज झाला, सपोज द मास इज रिलीज, व्हॉट इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ दिस मास, 5 मीटर पर सेकंड्स. येस ऑर नो? येस. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व द न्यूमेरिकल्स. अ मास ऑफ 5 kg गिवन डाटा इज हियर. किती मास दिलेला आहे तुम्हाला, 5 kg. इज टाईड ॲट द एंड ऑफ स्ट्रिंज. एका स्ट्रिंजला बांधलेला आहे, त्या स्ट्रिंजची लेंथ दिली आहे तुम्हाला 1.2 मीटर लॉंग. रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये ते फिरत आहे. इफ द ब्रेकिंग टेन्शन इन द स्ट्रिंज, किती टेन्शन डेव्हलप झालेला आहे, ब्रेकिंग टेन्शन डेव्हलप इज 300 न्यूटन. फाइंड द मॅक्झिमम नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर मिनिट द मास कॅन बी मेक्स. म्हणजे तुम्हाला इथं फाइंड आउट करायची आहे फ्रिक्वेन्सी. ओके, मीन्स n max. वी कॅन डिटरमाइन दिस. आता मी तुम्हाला पहिला एक फॉर्म्युला शिकवतो. ओमेगाचा फॉर्म्युला आपण काढलेला होता 2π/t. बरोबर आहे. त्याच्यानंतर याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण काढलेला होता n = 1/t. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही जर t ची व्हॅल्यू जर पुट करसाल तर काय येणार बघा, इथं t बरोबर तुम्ही लिहू शकता 1/n. समजा इक्वेशन नंबर 2 आणि तुम्ही पुट केलं इक्वेशन नंबर 1 मध्ये, ओमेगा = 2π, आणि हा t रिप्लेस झाला, दिस t इज रिप्लेस, दिस t 1/n
1/1/n. म्हणजे ओमेगाचा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला 2πn. हा फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात ठेवायचा ओमेगाचा. हा फॉर्म्युला इथं मी शिकवला प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदर. ओमेगा इज इक्वल टू 2πn गाईज. कारण का हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. ओमेगा बरोबर 2π/t. n म्हणजे काय होते 1/t. तर t बरोबर काय झाला 1/n. तर ह्या इक्वेशन 1 मध्ये आपण व्हॅल्यू पुट केली 2π गुणेला 1/1/n. तर रेसिप्रोकल होऊन n कुठं गेला वर. तर ओमेगा बरोबर झाला 2πn मुलांनो. येस ऑर नो? येस. मग आता बघा हाऊ कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता मास तुम्हाला दिलेला आहे किती 5 kg. लेंथ दिलेली आहे तुम्हाला 1.2 आणि टेन्शन दिलेलं आहे 300 मीटर. तुम्हाला फ्रिक्वेन्सी इथं काढायची आहे. बरोबर आहे. So you see here this string will be given. This is a center fix. ही लेंथ दिलेली आहे आपल्याला किती 1.2 मीटर आणि हा मास दिलेला आहे 5 kg चा. हॉरिझॉन्टल सर्कल यांनी बनवलं ज्यावेळेस आपण याला गोल फिरवलं असं. राईट. टेन्शन डेव्हलप झाला टुवर्ड द सेंटर ओ. याला म्हटलं आपण टी. टेन्शन म्हणजे झाला आपल्याकडे कुठला फॉर्म्युला सेंट्रिपिटल फोर्स FCP. याला बॅलन्स करण्यासाठी एकूण फोर्स डेव्हलप झाला सेंट्रिफ्युगल FCF. ओमेगा ह्या पार्टिकलची वेलोसिटी आहे ओमेगा अँग्युलर वेलोसिटी. ओके. सो व्हॉट इज द फॉर्म्युला. वी नो दॅट टेन्शन बरोबरच काय असते मुलांनो सेंट्रिपिटल फोर्स FCP. आणि FCP ला जो बॅलन्स करतो तो काय असते सेंट्रिफ्युगल फोर्स FCF. तर टेन्शनची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला टेन्शनची बघा फॉर्म्युल्यामध्ये 300 न्यूटन व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. राईट. सो FCP इज इक्वल टू व्हॉट इज 300 न्यूटन. आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा किंवा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असते mv²/r. किंवा आपल्याकडे दुसरा सुद्धा फॉर्म्युला आहे 300 बरोबर mr ओमेगा स्क्वेअर. mr ओमेगा स्क्वेअर. ओके. सो mr ओमेगा स्क्वेअर. तर याला आपण बॅलन्स केलं इथं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज 300 डिवायडेड बाय m इंटू r. तर बघा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 300 भागीला मास किती आहे मुलांनो. मास दिलेला आहे आपल्याला 5 kg. राईट. येस ऑर नो. येस. 5. त्याच्यानंतर मला सांगा r किती झालं तुमच्याकडे 1.2. बरोबर आहे. तर बघा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय. आता 5 गुणेला 1.2 करा तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये लॉग टेबलमध्ये तसं सॉल्व्ह करायचं आहे. ज्यावेळेस आपले ऑफलाईन क्लासेस चालू होणार त्यावेळेस मी लॉग टेबल तुम्हाला शिकवणार. तर 1.2 तर याचं उत्तर आलं तुमच्याकडे 6. बरोबर आहे. कारण का 12 गुणेला 5 किती होतो 12×5 60. पण 1.2 जर आला तर किती आन्सर येते 6.0. तर आपल्या कामाचं आहे फक्त 6. मग आता याला आपण डिवाइड केलं 300 भागीला 6. 300 भागीला 6 मुलांनो किती आन्सर येते 50. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज 50. आता ओमेगा स्क्वेअर बरोबर 50 आलं तर याला आपण लिहिलं ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट कशामध्ये गेलं 50 मध्ये. तर तुम्ही स्क्वेअर रूट 50चा काढू शकता. येस ऑर नो. येस. तर बघा आता हाऊ कॅल्क्युलेट द स्क्वेअर रूट. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर वगैरे असेल पण आपल्याला कॅल्क्युलेटर एक्झाममध्ये अलाव नाही आहे. हां. सो वी डू द कॅल्क्युलेशन अंडर रूट 50. किती आहे तर अंडर रूट 50चा आन्सर सांगा मला. आन्सर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 50 कोण सांगते मला स्क्वेअर रूट ऑफ 50. किती आहे तो स्क्वेअर रूट ऑफ 50. एकदम सोपी आहे रे 7.071.
कारण का तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 49 माहित आहे. 49 चा स्क्वेअर रूट किती येतो? 7 येतो. आता इथं 49 च्या जागेवर किती आहे? 50. म्हणजे आपलं उत्तर कितीच्या वर आलं पाहिजे? 7च्या वर आलं पाहिजे. म्हणजे ओमेगा तुमच्याकडे आलं किती? 7.071 रॅडियन पर सेकंड मुलांनो. येस ऑर नो? येस. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू आपण इथं डिटरमाइन केली. आता बघा ओमेगाचा अर्थ काय होतो तुम्हाला मी सांगितलं अगोदरच. किती येतो? 2 पाय एन. यू सी हियर 2 पाय एन ओमेगा म्हणजे ओमेगा तुम्ही रिप्लेस करू शकता इथं. 2 पाय एन इज इक्वल टू 7.071. व्हॉट इज वी डिटरमाइन हियर? द व्हॅल्यू ऑफ द एन. एन आपल्याला काढायचं आहे. तर एन बरोबर झालं 7.071 भागीला 2 पाय. राईट गाईज? आता बघा इथं n is equal to 7.071 भागीला 2 पाय. पायची व्हॅल्यू किती असते? 3.14. याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 7.071 भागीला 2 त्याच्या गुणाला व्हॉट इज 3.14. तर 7.071 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं? 3.5. भागीला परत 3.14. म्हणजे तुमच्याकडे n ची व्हॅल्यू आली मुलांनो 1.12 रिव्हॉल्युशन पर सेकंद. बरोबर आहे? बघा नेक्स्ट स्लाइड वर दाखवतो मी. म्हणजे तुम्हाला n मिळालेला आहे. n इज इक्वल टू 1.12 रिव्हॉल्युशन पर सेकंद. बघा इथं ड्रॉ करतो मी परत. दिस इज द मास, दिस इज द सेंटर, द लेंथ इज हाऊ मच? द लेंथ इज 1.2. हा असा गोल फिरत आहे. हा मास, दिस इज द अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू आपण किती काढली होती? तर √50. √50 म्हणजे आपण किती ड्रॉ केलेलं आहे? काढलं इथं. हाऊ मच इट इज? 7.071. 7.071 रॅडियन पर सेकंद. आता ज्यावेळेस हा मास गोल फिरेल तर याची फ्रिक्वेन्सी आपण किती काढली आहे? 1.12 पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला तो किती रिव्हॉल्युशन कंप्लीट करेल? 1.12. म्हणजे समजा इथून हा मास निघाला. बघा आता हा मास निघाला. हा चालला मास निघाला. द मास इज मूव कम्प्लिटली मूव दिस मास. इथं आला. इथं जर परत आला तर किती रिव्हॉल्युशन झालं रे? 1 रिव्हॉल्युशन झालं. पण याने एका सेकंद मध्ये किती कंप्लीट केलं? 1.12. म्हणजे ह्या 1च्या तो थोडासा समोर इथं गेला. इथं पोहोचला हा मास. किती सेकंद मध्ये? 1 सेकंद मध्ये. इथून पूर्ण फिरला 1 रिव्हॉल्युशन. पण याने 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं का एका सेकंद मध्ये? नाही. किती केलं? 1 पेक्षा जास्त. 1.12 म्हणजे द मास विल बी हिअर इन 1 सेकंड. आता आपल्याला विचारलेलं आहे उत्तर रिव्हॉल्युशन पर मिनिट. तर एका मिनिटात तो किती फिरेल? म्हणजे एका मिनिटामध्ये किती फिरेल? म्हणजे 1.12 there is also the battery problem in laptop. So फास्ट बघा एकदम. 1.12 गुणेला 60 तर किती आलं हे? 1.12 गुणेला 60 याचं उत्तर आलं मुलांना लगेच 67.5 रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये तो मास किती चक्कर मारेल? 67.5 रिव्हॉल्युशन पर मिनिट. हीच झाली त्याची फ्रिक्वेन्सी n max. Okay, so I stop here.